नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा टीईटी 2025 ला आलेला हा प्रश्न आहे. प्रश्न वाचूया. 12 मीटर लांब व 9 मीटर रुंद आयताकृती जागेत 1.5 मीटर बाजूचे घनाकृती 4 खड्डे खणल्यास उरलेल्या जागेचे क्षेत्रफळ. मित्रांनो, क्षेत्रफळ काढायचे आपल्याला. खड्डे खणलेत काही घेणं देणं नाही आपल्याला. खड्डे खणणं म्हणजे काय, ते 3D मध्ये जातं. आपल्याला क्षेत्रफळ काढायचे. क्षेत्रफळ ही टर्म क्वांटिटी कशी 2D असते. म्हणजे थोडक्यात बघा, काय अशी जागा आहे, काय आयताकृती जागा आहे, 12 मीटर लांब आहे, 9 मीटर रुंद आहे. याच्यामध्ये 1.5 बाय 1.5 चे खड्डे खंदायचे. काय 1.5 बाय 1.5 चे खड्डे खंदायचे. असे किती येतं, किती 4 खड्डे खंदायचे. किती 4 खड्डे खंदायचे. हे उरलेलं जे आहे एरिया, उरलेली जी जागा आहे, क्षेत्रफळ काढायचे. मग काय करायचं, पूर्ण आयत क्षेत्रफळ काढू. त्यानंतर हे खड्डे जी खणलीत यांचं क्षेत्रफळ काढू. या आयतामधून या खड्ड्यांचं क्षेत्रफळ बाजूला काढू. उरलेलं जागेचं राहील. बघा आयत क्षेत्रफळ काय असतं, लांबी गुणिले रुंदी. 12 अष्टोदर्श म्हणजे 108 आलं. 108 चौरस मीटर. या खड्ड्यांचं काय, खड्ड्यांची बाजू किती आहे बघा, चौरस. घनाकृती म्हणजे कसं असते, चौरस आकृती. म्हणजे काय, 1.5 मीटर. म्हणजे बघा हे झालं 1.5 मीटरचं. म्हणजे प्रत्येक बाजू 1.5 मीटरचीच होणार का नाही. मग ह्याचं क्षेत्रफळ किती येणार, 1.5 गुणिले 1.5 म्हणजे 15 चौर किती, 225. म्हणजे क्षेत्रफळ येणार याचं 2.25 चौमी एका खड्ड्याचं. असे किती खड्डे, 4 खड्डे. गुणिले 4 करा. बघा 2.25 गुणिले 4 किती होतं, 9 होतं. 2.25 गुणिले 4 किती, 9. आता यांचं क्षेत्रफळ या पूर्ण आयतामधून वजा करायचे. 108 वजा 9 किती येणार मित्रांनो, 99. म्हणजे उत्तर आपलं 99 चौरस मीटर. पर्याय क्रमांक 2. धन्यवाद.